कोळ्याची गोष्ट. मुंबईजवळ ठाणे येथे लक्ष्मण नावाचा एक कोळी स्वामींचा परमभक्त होता. त्याचा गलबताचा व्यापार होता. तो आपले सर्व आयुष्य समुद्रात घालवत असे. वेळ मिळेल तेव्हा तो अक्कलकोटला जायचा. तेथे काही दिवस राहून स्वामींचे दर्शन घेऊन त्यांची मनपूर्वक सेवा करायचा. समर्थ हे परब्रह्माचे मूर्त रूप आहे हे लक्ष्मण कोळ्याला ठाऊक झाले होते. कधी कधी जहाज समुद्रात असताना प्रचंड वादळ येत असे. अशा कठीण प्रसंगी तो स्वामींचे स्मरण करायचा. त्यावेळी स्वामी त्याची सुटका करायचे. कधीकधी स्वामींच्या स्मरणात दंग, नाही, माझ्यावर कृपा करा. तुमचे हे लेकरू मरणाच्या दरवाजापर्यंत पोहोचले आहे. हे जहाज पूर्णपणे बुडले आहे. कोळ्याचं हे आर्तस्वर स्वामींच्या कानावर आले. त्यावेळी स्वामी चोडप्पाच्या घरी पलंगावर बसले होते. ते एकदम खडबडून उठले. त्यांनी लगेच आपला उजवा हात खाली करून आवेशाने "हं हं हं" असे म्हणत वर उचलला. तोंडानं, लक्ष्मणा, काळजी करू नकोस. भोवरा खूप खोल आहे. तुझ्या नाकातोंडात पाणी गेले आहे असे काहीतरी बोलू लागले. तेथे उपस्थितांना काही कळेना. इतक्यात स्वामींनी आपला हात वर घेतला आणि म्हणाले, लक्ष्मणा, सुखलास. कोळ्याची गोष्ट. मुंबईजवळ ठाणे येथे लक्ष्मण नावाचा एक कोळी स्वामींचा